नशीली चीजों के अधीन हो रहे आज की युवा पीढ़ी को बचाने के लिए पुलिस द्वारा विशेष मुहिम चलाने की मांग आज नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक के नेतृत्व में बीजेपी शिष्टमंडल ने पुलिस आयुक्त मिलिंद थारंबे से की, जहां कमिश्नर मिलिंद थारंबे ने इस मुद्दे की ओर गंभीरता दिखाते हुए पुलिस द्वारा विशेष गश्त पथक निर्माण कर स्कूल्स, कॉलेजेस और सार्वजनिक जगहों पर कार्यरत करने का भरोसा दिया। समूचे देश में जहां ड्रग्स रैकेट की चेन तेजी से बढ़ रही है, वहीं नवी मुंबई में भी गत वर्ष से बड़े पैमाने पर पुलिस ने ड्रग्स विक्रेताओं के अलावा नाइजीरियन गैंग्स को हिरासत में लिया है। संदीप नाइक ने इसे गंभीर मसला बताते हुए कहा कि गृह मंत्री अमित शाह की पहल से अमली पदार्थ विरोधी विभाग की मानस यह हेल्पलाइन शुरू की है, जहां लोग इन ड्रग माफियाओं से जुड़ी जानकारी दे सकते हैं। संदीप नाइक ने कहा कि यह जिम्मेदारी न केवल प्रशासन की है बल्कि हर नागरिक की है। नागरिक असतील किंवा हे डिस्ट्रीब्यूट करणारे काही जे ठिकाणी ज्या टोळ्या असतील यांना पकडण्यात बऱ्यापैकी यश हे नवी मुंबई पोलीस कमिशनर यांना आलेलं आहे। परंतु अशा घटना होत असताना शाळेतले विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी किंवा काही मार्केटसारख्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना ह्या अंमली पदार्थांच्या सवयीमध्ये लावलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हे अंमली पदार्थाचं डिस्ट्रीब्यूशन केलं जातं। जरी आपल्या महानगरपालिका नवी मुंबई क्षेत्रामध्ये किंवा नवी मुंबई शहरामध्ये ह्या कारवाया कमी झाल्या असतील तरी देखील शाळेतल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या अंमली पदार्थांच्या व्यसनामध्ये कोणी खेचू नये याकरता सतर्क राहणं गरजेचं आहे आणि त्याकरता विशेष असं दक्षता पथक निर्माण करावं, जे शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा ज्या ठिकाणी अंमली पदार्थांचं डिस्ट्रीब्यूशन केलं जातं त्या ठिकाणी गस्त घालून त्यांचा पायबंद करणं गरजेचं आहे। कमिशनर साहेबांनी ते देखील आश्वासन केलं आहे की ज्या आवश्यक असलेल्या गस्ती किंवा तसे पथक तयार केले जातील आणि जो काही उरलेला जो हा नार्कोटिक्स अंमली पदार्थांचं जे डिस्ट्रीब्यूशन करणारे घटक आहेत त्यांचा देखील पायबंद केला जाईल। फक्त नवी मुंबई नाही तर काही डिस्ट्रीब्यूशन करणारे जे भाईंदरसारख्या विभागामध्ये जे देखील घटक आहेत त्यांचा देखील शोध हा नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेतला गेला आहे। परंतु ह्याच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे। ही युवा पिढी किंवा लहान मुलं हे ह्याच्या विळख्यामध्ये येऊ नये याकरता पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत, प्रशासनाच्या माध्यमातून केले पाहिजेत आणि एक खूप मोठा अवेअरनेस कॅम्पेन हा नागरिकांच्या मध्ये देखील निर्माण करणं हा देखील गरजेचं आहे। पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा राष्ट्रीय सुरक्षा किंवा नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल यांचीही जेवढी जबाबदारी आहे तेवढी नागरिकांची देखील जबाबदारी आहे। अशा कुठल्या घटना किंवा असं कोणी डिस्ट्रीब्यूट करतंय अशी जर त्यांना माहिती पडली तर ती मानस ही वेबसाईट आहे तिथे त्याची माहिती दिली गेली पाहिजे आणि नागरिकांनी देखील आपल्या मुलांचं वर्तन काय आहे, मुलांचं येणं जाणं कुठे आहे, मुलांच्या सवयी काय आहेत ह्याच्यामध्ये झालेला बदल हा देखील समजला पाहिजे। जर तिन्ही विभागाकडून जर एक योग्य पद्धतीचे प्रयत्न केले गेले तर ह्या अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये येणारे जी लहान मुलं आहेत किंवा तरुण वर्ग आहे यांना कुठेतरी रोख लावण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं। सर, ह्या परिवाराला ड्रंक अँड ड्राईव्हचं बळी पडलेला आहे त्यांची देखील मुद्दा आपण बघा ही म्हणजे ह्या जून महिन्यामध्ये जो अपघात झाला आणि ज्या घटकानं जो अपघात केला त्याचे CCTV फुटेज असताना देखील त्याला अजून पकडलं गेलं नाही। आज आयुक्त महोदयांना त्या परिवारासमेत आज त्यांची भेट घेतली आणि आयुक्त महोदयांनी आश्वासित केलं की लवकरच जो गुन्हेगार आहे किंवा ज्यांनी तो अपघात घडवला त्याला पकडलं जाईल आणि जे कलम त्याला लागतात ते योग्य कलम त्याच्यावर लागतात। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।